ओम ज्ञानना मुक्तिदात्रे या ज्ञानदा साधकस्यसा ज्ञानेश्वरी जना पातो योगिध्येया सरस्वती ज्ञानेश्वरी जना पातो योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपते नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. श्रीदेवी दर्शनार्थ येत असले सगळे भक्त लोकांक आत्मे जात असले स्वागत. एक गावाक एक राज आशिल्लो. अत्यंत बऱ्या रितीने तिगे सगळे प्रजेले परिपालने तो करता आशिल्लो. सगळे लोकाले प्रिती तेणे संपादन केलेले. जाल्यार ते राजाक कले बद्दल मस्त आसक्ती. अशें न्हू अत्यंत सुंदर जाल तसले कलाकृती तसले अनेक इतले भवन ते राजाने निर्माण करून घेतले. एक दिवस तेका तेगेले आत्मे लोकांनी सांगले, महाराजा आनी एकलो अत्यंत सुंदर कलाकृती करता असलो मनुष्य आसा, तेका जाल्यार तुवें उलयवीत म्हण सांगे न्हू. राजा सलहे दिले. तेन्ना त्या राजाने त्या मनशाक आपयशिले. आपोवसून ताका सांगले, पण मरे तुगेली कलाकृती सुंदर म्हूण हांवें आयकला. अशें सांगे न्हू म्हाका एक अत्यंत सुंदर जाल तसलें अत्यंत सुंदर कलाकृती आशिल्ले तसले एक भव्य जाल तसलें दिव्य जाल तसलें एक भवन तूं निर्माण करून दी म्हूण सांगे न्हू. ते कलाकाराक ते कामगारी सांगले. ते कामगारांनी महाराजा खर्च जास्त केलो मग तेका. तेन्ना महाराजान सांगले, खर्चे बद्दल तूं कांय विचार करनाका. जितले पयशे का तितले पयशे तुका हांव दिता. खर्चे बद्दल तुवें चिंता करची आवश्यकताच ना. कितले खर्च ते तुवें सुंदर जाल तसलें एक भवन निर्माण करका. चित्र विचित्र जाल तसलें थंय एक डिझायन कितें म्हणटा आमी तेवढं तुवें घालका म्हूण सांगले. ताका आदेश केले. ते कलाकार ते प्रमाण सुंदर जाल तसलें भवन निर्माण करपाक सुरवात केलें. फर्स्ट पयलीचे माळे पर्यंत तेगेलें काम जालें. नंतर तिसरा माळेचे बिल्डींग ते व्हडले व्हड भवन ते. तेन्ना ते कलाकार मनाक एक नमनी आश निर्माण जावंक गेले. अति आश निर्माण जावंक गेले. कशें केलें बी राजा जावं तितले पयशे दिता म्हाका. अशें आसतना मस्त तितले पयशे घेवचे. तेजे बरोबरी एक उंचलें भवन आसा सादा तट्टी जाल तसले मार्ग हांगा निर्माण करचे म्हण तेगेले त्या बोर्डा भितर भरले. तेन्ना तशें केलें. नाना वस्तू मदीं घातले. उंचलेनी सुम्मा सुंदर सिमेंट लायले. ते कलाकृती केले. अशें हांगा न्हू मुखालचे सगळे भवन तेणे कलाकृती कितके उरले जाल्यार अत्यंत घट्ट मोठे हांगा न्हू जाल नाशिल्ले तसले भवन ते निर्माण केले. निर्माण कितके जाल्ले. महाराजा आपयचे गेलो. महाराजा तुम्ही सांगिल्ले प्रमाण भवना काम जालें आसा. या तुम्ही पळया स्वीकार करया म्हूण सांगिल्लें. एक दिनांक निगरी आले. ते प्रमाण महाराज ते भवन पळयचे खातीर गेल्लेची. भवनाचे प्रत्येक थंयचे कलाकृती पळोवंक गेलो. महाराजा मनाक मस्त संतोश जाले. ते कला तसले कामगारीक अभिनंदन सांगताची महाराजाने पुरायच ते कितें इमारत आशिल्ले ते सगळे पळयले. मस्त संतोश हांवें महाराजान सांगले, असले कलाकृती हांवें खंय पळयले ना मरे. म्हाजे कडेन मस्त भवन आसा तापचेक जाल्यार हे नवनी भवन कोणें निर्माण केलें नाशिल्लें. तुवें एकलें निर्माण केलें. तुका अभिनंदने धन्यवाद म्हूण सांगे न्हू. ताका कितले दूड दिवचे आशिल्ले ते दूड दिले. तेजे बरोबरी ते महाराजान ताका पळय इतलें सुंदर तशें भवन निर्माण केलां आसा. हें भवन बीची तुका हांव गिफ्ट म्हूण सांगे न्हू दिता. हें भवन तुची धरून घे म्हूण सांगे न्हू. तें भवन ताका दिलो. तो महाराज तशी गेलो. केन्ना भवन ताका मेळ्ळें की तेन्ना तो कलाकार कामगारी माथ्या हात घालून रडचें सुरू केलें. हयो कितें जावंक गेलें. हांवें पुरो वायट वायट सामान घालें भवन बांदलें. हें कोणा बोडाक पडलें आतां. मागीर बोडाक पडलो म्हणून रडचें स्टार्ट केलें. खंडीचे आनी योग्य जन आसते. हे कितें कथा आसा आमकां काणी अशी दिसता. जाल्यार जिवन चलता तसले अनेक घटनेचे ते एक सूचक आसा. आमी कितें करताची
ते जिवनाक आमगेले अपरिहार्यान परतून येता उरता. बरें केलें रे बरें, वायट केलें रे वायट. ते कोणाकडे चुकीचे जावत ना ते, केन्ना चुकीचे जावत ना ते. जिवनाचे अपरिहार्य गेले तसं ते सत्य. अशें हांवें प्राचीन लोक सांगताचे बरें केन्ना करता उरया म्हूण सांगेन. आमकां दिसता आमी बरें केलें आमकां कितें जाता, चालोक बरें येतलें म्हूण सांगेन. चालोक इतकें बरें येतलें तेजे बरोबर तुका बी बरें येता. कोण करता तेका बी बरें येता. जाल्यार त्या मनशाचें चिंतन तशें उरतना. हांवें बरें कर चालोक बरें येता, कितें जेवा वायट करता पण हांवें बरें जेवप म्हूण चिंतन करून मनीस शोधता. थोडे दीस वायट करता, ह्या कितें बरें जालें अशें दिसता. नंतर समूलंचे विनाशरी, संपूर्ण नाश्त्यांग मनुष्य नाशान वता. अशें हांवें न्हू आमी कितें करता त्या प्रमाण आमकां मेळटा उरता. त्या कन्नडा भितर एक गादें मात आसा, माडिद्दुण्णो महाराजा म्हण. तूं कितें करता पळय तेची तुवें खावूंक बीन आहा, दुसरें तुवें खावचें जावत ना जिवना भितर. सहजनच आमी घरा भितर फोव केला खावका म्हणून. इडली खावप म्हळ्यार आशकलें कशें जातलें. करचें फोव आश करचें कितें इडली. कल्लाले तुवें खावूंक बीन आहा, कल्लाल फोव आमी खावूंक बीन आहा. फोव करून इडली खावंक म्हणून बसतरी कशें जावत ना की. तशीची कल्लाल वायट आसतरी बरपळे खावन बसले केन्ना जावत ना. अशें हांवें बरपळे म्हणून आसतरी आमी बरें करक येता. वायट कल्ल आसतरी वायट पळयचे बदल आमी तयार उरक येता. अशानूच आमगेले गुरू नियर्जन सांगताशिल्लेची. कोणा तरी एकल्याक फोंडा भितर घालक म्हण जालें आसतरी पयलीं ते फोंड काडचे आमी पयलीं देंवचे पडटा गे फोंडाक. हाज्यान एकल्या फोंडाक घालो जावत ना. कितें सत्य जालें तसलें वचन ते गुरून आमगेलें खंडच्यान हय तें. जिवनाचे सत्य तशें आसा. आमी कितें सरिताची ते बरोबर आमकां मेळटा उरता जिवना भितर. अशानूच ते कितें कलाकारांनी मोस करका, आपणान मसो दुड्ड करका, कसलें उरय हें राजल गळे भांगका म्हूण विचार करून तेणें केल्लें काम आसा ते तेगेले गळे परतून आयले आहा ते राजान स्विकार केले नात. अशी जिवनाचें सत्य जालें तसले घटने चलता उरताचे. अशानूच जिवना भितर आमी जालें तितले आमच्या चिंतने भितर बर विशय दवरून घेवका. आमी जिवना भितर जालें तितलें बर काम करता वचका. आमी जिवना भितर जालें तितलें बरें करचे बद्दल प्रेरण दिता वचका. केन्ना हे नमनेचेर आमगेल्या जिवनाचें एक तत्वदर्शन करून आमी मुखार वता वताची तेन्ना मात आमच्या जिवना भितर बरें पळोवचे शकताची, बरें अनुभव शिकताची. तन्मूलक आमगे जिवन आमी सार्थक करून घेवयता. अशानूच आमी जालें तितलें बरें काम करता वचका म्हणजे एक संदेश हे संदेश इश्ट करता आसाचे. आज मस्त गोज जाताचे स्वामीजी हांवें इतलो बर केलें म्हाका अजुनू बर जाता ना म्हूण सांगेन. मस्त लोकांला आरोप आसा, मस्त लोकांले असलें चिंतन येता आसाचे आमचे कडेन. सहजान हे चिंतनेचे उत्तर दिवचे गेल्यार तेंकां एकदम बोडा वतना ते विशय. बरें करचें म्हळ्यार कशी हें एक चिंतन अवश्यान करक आमी आज बी करचें अवश्य दिसता. बरें करचें म्हळ्यार केवळ दाखयचें केलें जालना, तांगेल्या मना भितर बीच उरका. उत्तर भितर बी तें निर्माण जावका, कृती भितर तें प्रदर्शन जावका. ताका म्हणटाचे कायेन वाचा मनसा म्हण. कायीक जावंक न्हू, मानसीक जावंक न्हू आनी वाचीक जावंक न्हू. चिन्नांनी केन्ना बरें निर्माण जाता वता तेन्ना बरें प्रत्यक्ष आमकां मेळटा वता. केवळ कायीक जावन मात लोकां दाखयचें मात बरें केलें, मना भितर वायट उरलें, उत्तर भितर वायट उरलें री तें बरें म्हणून घेवत ना, बरें ताकत बी तेका घेवत ना केन्नाची. अशें सांगूनच आमी कितें बरें करचें आसा तें त्रिकरणपूर्वक जाल्लें मात्र तेजें प्रतिफल आमी बरें पळोवचें शकताचे. आज कितें लोक आरोप करता आसाचे हांव इतलो बर केलो म्हाका बरें फल मेळटा ना म्हूण सांगे न्हू. तेका कारण इतलेंच नियर जावंक न्हू. दिश्चें कितकी जाल्ला तुगेलें मनां तें आशिल्लें कितें की तूं तें विचार करून पळय म्हणजे तेका उत्तर दुसरो उत्तर दिवचें देंवता त्या कान्याचें. मनां तरी बरें आसलें अशें शेटत ना केन्नाचें. कन्नडी आमगे आशिल्लें तसलें तोंड दाखयत बी ना. आशिल्लें जास्त कम करून तोंड दाखयत ना. तें कन्नडी तें कशें आसा आमी तशें दाखयत तें गेलें जगत तें कशें दिता आमी तेचें दिवचें परतून. अशें सांगूनच आमी बरें करता गेल्यार बरें मेळटा वता, वायट केल्यार वायट आमी घेवचें पडटा. अशें न्हू जिवना भितर जालें तितलें आमी प्रयत्न करून घेवन बरें काम करचें बदल एक
चिंतने मनस्थिती आम्ही दवन घेऊ का तन्मूलक आम्ही ते प्रयत्नाक लागता तसले एक चिंतनाशक्ती तसले एक विचारशक्ती तसले एक मानसिक स्थिती ते भगवती ज्ञानेश्वरी आम्ही सगळं काले मनाभितर दिवो म्हणजे प्रार्थने श्री विचरणाक अर्पण करता असं आज अनेक भक्त लोकांक गायल्याचे त्याच्या बरोबरी अंगली मठाचे ट्रस्टाचे कार्यदर्शी तसले श्रीयुत रघुनाथ मांबेची अंगायल्याची तिंकवीच आत्मीय तसले अभिनंदनांची इष्ट करता असाची सगळं ते देवीले आशीर्वाद अनुग्रह सदा सर्वदा ओरो म्हणजे प्रार्थने श्री विचरणाक अर्पण करता आजच्या मगील हे कथोपदेशाक विराम घालता असा इति श्रीमन्नारायण स्वतः लोका समस्ता सुखिनो भवन्तु हरि ओम श्रीमज्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज की जय।